मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथं स्थान पटकावलंय। मागच्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च या कालावधीत आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यानं 121.98% नवउद्योजकांना प्रस्तावांना मंजुरी देत उद्दिष्टपूर्ती साधली आहे। बुलढाणा जिल्हा 827 उद्योजकांना मंजुरी देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला 50 लाख रुपये तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला 20 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जातं। सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या 15 ते 25% तर विशेष प्रवर्ग SC, ST, अपंग, माजी सैनिक, OBC व अल्पसंख्याकांना 25 ते 35% अनुदान दिले जातं। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये मागील वर्षी बुलढाण्यासाठी 800 कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे उद्दिष्ट शासनाने आपल्याला दिले होते। त्यापैकी आपण बुलढाणा जिल्ह्यातील युवक युवतींनी आपल्याकडे 3550 प्रकारचे अर्ज सादर केले। त्या अर्जाची छाननी केल्यानंतर आपण 2660 प्रकरण बँकेकडे पाठवले आणि बँकेने 830 कर्ज प्रकरण मंजूर केले। 830 कर्ज मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणापैकी 330 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज वितरित केले आणि ह्या वितरित केलेल्या प्रकरणाचा मार्जिन मनी म्हणजे सबसिडी जवळजवळ 7.5 कोटी रुपये आहे। तसेच मी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम शासनाची महत्त्वाकांक्षी योजना याच्यात उत्पादक आणि सेवा प्रकारातील उद्योगांना शासनाने संधी दिली आहे। उत्पादक प्रकारच्या उद्योजकाची मर्यादा 50 लाखापर्यंत आहे, सेवा प्रकारच्या उद्योगाची मर्यादा 20 लाखापर्यंत आहे। यामध्ये शहरी व ग्रामीण यानुसार 25 ते 35% शासनाची सबसिडी दिली जाते आणि या योजनेत युवक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो। या योजनेमध्ये बुलढाणा जिल्हा राज्यात 4थ्या क्रमांकावर आणि अमरावती विभागात 1ल्या क्रमांकावर आहे। या केलेल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षात जवळजवळ 1500 प्रकरणांचे उद्दिष्ट आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आले आहे। तर मी सर्व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त अर्ज JIC कडे ऑनलाईन पद्धतीने करावे आणि आम्ही त्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू।